नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सरळ सेवेसाठी एक सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि त्यामध्ये आपण सरळ सेवेसाठी जे काही महत्त्वाचं जीके आहे त्याच्यावरचे प्रश्न बघत आहोत. त्यासाठी मी सोर्स म्हणून काय वापरत आहे तर आदरणीय राजेश भराटे सरांचं हे पुस्तक आहे, हे मी वापरत आहे. यामध्ये आतापर्यंत आपण काय काय बघितलं आहे तर एकूण 13 पार्ट्स मध्ये मी काय केलेलं आहे 2025 मध्ये जे पोलीस भरतीसाठी प्रश्न विचारले गेलेले होते चालू घडामोडीवर, हे मी 13 पार्ट्स मध्ये कंप्लीट केलेले आहे. आणि आज काय बघणार आहोत, आजपासून जी नवीन सिरीज स्टार्ट होणार आहे ती काय असणार आहे महाराष्ट्र जिल्हे व चालू घडामोडी याच्यावर जे काही प्रश्न सरांनी तयार केलेले आहेत किंवा ह्या पुस्तकावर मी इंट्रोडक्टरी लेक्चर पण ऑलरेडी केलेलं आहे की सरांनी सोर्स काय वापरला आहे, स्टेट बोर्डाची कोणती बुक्स वापरली आहेत, या पद्धतीने मी सगळं ह्या पुस्तकावरचा इंट्रोडक्टरी लेक्चर पण तयार केलेलं आहे. तर तुम्ही तेही जाऊन बघू शकता. तर हे याच्यातले म्हणजे हे पुस्तक मेन आहे सरळ सेवेसाठी. जरी असं असलं तरी हे पुस्तक सगळ्या इन्क्लुडिंग राज्यसेवा, इन्क्लुडिंग UPSC सगळ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. असं का म्हणते मी तुम्हाला, आता बघा ह्या पुस्तकात एक प्रश्न आलेला आहे की राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो आणि हाच प्रश्न आपल्याला ग्रुप C ला सुद्धा विचारलेला आहे. त्यामुळे सरळ सेवेचं पुस्तक आहे का कंबाईनचं आहे का ग्रुप Bचं आहे, UPSCचं आहे, राज्यसेवेचं आहे, असं कोणीही कंपॅरिझन करू नका. कारण छोटी मोठी गोष्ट जी काही असते ती सगळी आपल्याला लागत असते. कंबाईन ग्रुप Cचा पण पेपर तुम्ही बघितलेला असेल, जोड्या लावांमध्ये पण कसे प्रश्न विचारले होते आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला ह्या पुस्तकातून मिळत जातील. ज्यांनी पोलीस भरतीचे 13 पार्ट्स बघितले नसतील ते तुम्ही जाऊन बघू शकता. आणि आजचा आपला हा पहिला भाग आहे जे आपण नवीन सिरीज स्टार्ट करत आहे. काय आहे नवीन सिरीज तर जिल्हे आणि महाराष्ट्रातले जिल्हे व चालू घडामोडी हे आपण स्टार्ट करणार आहोत. तर बघा आजचा पहिला आपला प्रश्न आहे, उस्मानाबाद जिल्ह्यातील जरबेरा फुलांचे कोणत्या नावाने नामकरण करण्यात आले आहे तर उपळा. ठीक आहे. एक प्रश्न उलट्या सुलट्या पद्धतीने सगळ्या बाजूने विचार करून लक्षात ठेवत जा. उद्या नुसतं उपळा हे काय आहे विचारलं तर आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. बाकी समजा जरबेरा आलं प्रश्नात, उपळा आलं आणि ऑप्शनमध्ये उस्मानाबाद जिल्हा आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे प्रश्न आणि उत्तर सगळं म्हणजे मी म्हणते काय सगळ्या गोष्टींनी विचार करून प्रश्न काय फिरू शकतो त्यानुसार सगळं प्रश्न आणि उत्तर नीट पाठ करून ठेवत जा. ठीक आहे. बघा नाथसागर धरण कोठे आहे तर पैठण येथे. कोणता जिल्हा समुद्र किनाऱ्यालगत नाही तो कोल्हापूर नाहीये. कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही तर मुंबई शहर. मिहान प्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे नागपूर. महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे तर बाभळी बंधारी. ठीक आहे. आपण थोडी माहिती पण बघत जाऊ. तर हे बघा पुन्हा वाचते, महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे तर बाभळी बंधारा. ठीक आहे. बाभळी बंधारा हा महाराष्ट्रातील गोदावरी नदीवर बांधलेला एक बंधारा आहे आणि हा कुठे आहे तर नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात आहे. ठीक आहे. आणि काय आहे ते तर हा बंधारा महाराष्ट्राला आणि तेलंगणा राज्याला पाणी पुरवण्यासाठी महत्त्वाचा आहे. पुढे बघा आशिया खंडातील सर्वात पहिला सहकारी कारखाना कोठे आहे तर प्रवरानगर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे तर नागपूर येथे. डॅश डॅश या शहरास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आले तर छत्रपती संभाजीनगर. पुढे बघा महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो तर नाशिकमध्ये. आता कधी भरणार आहे 2027 मध्ये. महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो नाशिकमध्ये. महाराष्ट्रात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते तर नागपूर येथे. सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च CICR कोठे आहे तर नागपूर येथे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर गोंदिया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे तर मोझरी या ठिकाणी आणि मोझरी कुठे आहे अमरावती या ठिकाणी. डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांची सर्च म्हणजे शोधग्राम संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे तर गडचिरोली जिल्ह्यात आहे. गोदावरी व प्राणहिता या दोन नद्यांचा संगम कोठे झाला आहे सिरोंचा.
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत सध्या? देवेंद्र फडणवीसजी. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते? तर ताडोबा. वैनगंगा, पैनगंगा, प्राणहिता या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर गोदावरी. डॉक्टर प्रकाश आमटे यांचा हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गडचिरोली जिल्ह्यात आहे. पुढे बघा, महाराष्ट्रातील डॅश डॅश हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता? तर मराठवाडा हा भाग. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर पुणे येथे. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशोदा कोठे आहे? पुणे येथे. महाराष्ट्रातील डॅश डॅश हा अति दक्षिणेकडील जिल्हा आहे? तर सिंधुदुर्ग. पुढे बघा, जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा जिल्ह्यात. श्री संत निवृत्तीनाथांची समाधी कोठे आहे? त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. न्हावाशेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यात. आगा खान पॅलेस महाराष्ट्रात डॅश डॅश येथे आहे? तर पुणे येथे. शेतीची अवजारे व ऑइल इंजिन्स यासाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्करवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली जिल्ह्यात आहे. ठीक आहे, कोणत्या जिल्ह्यात? सांगली जिल्ह्यात. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर जिल्ह्यात डॅश डॅश येथे आहे? तर राहुरी येथे. गोंडी भाषेत आई या शब्दाला काय म्हणतात? तर यायाल. सिरोंजा ब्रिटिश काळामध्ये कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय होते? तर अप्पर गोदावरी. कोणत्या राजाने चंद्रपूरची निर्मिती केली? तर खंदिका बल्लाळशाह. खंदिका बल्लाळशाह या राजाने चंद्रपूरची निर्मिती केली. कोणत्या गौंड राजांचा अकबराच्या ऐन अकबरीमध्ये उल्लेख आहे? तर बाबाजी बल्लाळशाह. ठीक आहे, बघा, खंदिका बल्लाळशाह याने चंद्रपूरची निर्मिती केली आणि बाबाजी बल्लाळशाह यांचा उल्लेख ऐन अकबरी याच्यात आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या डोंगरावर तलावाजवळ महालाचे अवशेष आहे? तर टिपागड. कोणता जिल्हा नक्षलग्रस्त भागात येत नाही? तर वर्धा. कोणते कार्यालय नक्षल अभियानाशी संबंधित नाही म्हणता येते? तर CID. CIDचा फुल फॉर्म काय दिसत नसेल तुम्हाला, हे बघा, CIDचा फुल फॉर्म क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही? गडचिरोली जिल्ह्यात नाही विचारताय तर चिमूर. मग चिमूर कुठे? तर चंद्रपूरमध्ये. कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? तर सुकमा जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही. मग सुकमा जिल्हा कोणत्या राज्यात आहे? तर छत्तीसगड राज्यात आहे. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? तर राजगड. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर वुलर सरोवर, जे जम्मू काश्मीरमध्ये आहे. जगातील सर्वात मोठा दुग्ध उत्पादक डॅश डॅश हा देश आहे? तर भारत. आता खाली महाराष्ट्रातील मानचिन्हे दिलेली आहेत, ते आपण बघून घेऊ. राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन, राज्य पक्षी हिरवे कबूतर, राज्य खेळ कबड्डी, राज्य मासा सिल्वर पापलेट, राज्य वृक्ष आंबा, राज्य फूल मोठा बोंडारा आणि राज्य प्राणी शेकरू. ठीक आहे. पुन्हा बघा, फुलपाखरू म्हटलं तर ब्ल्यू मॉर्मॉन, पक्षी म्हटलं तर कबूतर, खेळ म्हटलं तर कबड्डी, मासा विचारलं तर सिल्वर पापलेट, राज्य वृक्ष विचारलं तर आंबा, फूल विचारलं तर मोठा बोंडारा आणि प्राणी विचारलं तर शेकरू. आता कोणाच्या काहीच लक्षात राहत नसेल तर आता सांगायला तर बऱ्याच गोष्टी आहे, पण हे बघा, पक्षी जर समजत नसेल, राहत नसेल, ॲक्च्युली सगळ्यांच्या लक्षात राहतच असेल, पण तरी तुम्ही लक्षात ठेवा. मी काही व्हिडिओ माझ्या याच्यावर टाकलेले आहे, शॉर्ट्स आहे ते. तर माझ्या गॅलरीमध्ये मी काय केलं होतं, कबुतरांना दाणे ठेवले होते. तर मी ते व्हिडिओ काही टाकले की पिजन्स इन माय बाल्कनी. तर त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा की राज्य पक्षी कोणता आहे आपला. आता हे कबूतर आणि ते कबूतर वेगळं आहे, पण कबूतर तर आहे ना, त्याच्यावरून मग तुम्ही हे लक्षात ठेवा की मॅडमने कबुतरांना दाणे टाकले होते, मग ते मॅडमने ते व्हिडिओ अपलोड केलेले आहे. त्यावरून पक्षी विचारला तर कोणता? तर हिरवे कबूतर. आणि मग शेवटी मला ते काढून टाकावे लागले सगळे. मी गॅलरीच्या साईडने त्यांच्यासाठी खूप म्हणजे मी वेगळे भांडे विकत आणले होते, ते गॅलरीच्या बाहेर बांधले होते आणि त्याच्यात मी त्यांच्यासाठी दाणे टाकायचे. त्या व्हिडिओत दिसतंय सगळं, खूप सारे कबूतर कसे येतात. शॉर्ट्समध्ये हे व्हिडिओ आहे किंवा प्लेलिस्टमध्ये पण मी बनवले आहेत. ते इतके भांडणं करायचे, इतके आवाज करायचे आणि सगळे नासधूस करायचे, खाली सगळं सांडून द्यायचे. मग शेवटी आम्हाला ते काढून टाकावं लागलं, कारण
ते नीट खात नव्हते. ॲक्च्युली मोकळी जागा पाहिजे, पण मला आवडायचं त्यांना द्यायला म्हणून, पण ते खूपच भांडणं करायचे. तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता, ठीक आहे. त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर राज्य खेळ कबड्डी लक्षात ठेवा. आता कबड्डी तुम्हाला सांगू का कसं लक्षात ठेवा. तर ग्रॅज्युएशनला असताना माझी एक बेस्ट फ्रेंड होती. तर तर ती नॅशनल नाही, आय थिंक स्टेट प्लेअर होती कबड्डीची, ठीक आहे. तिच्यात खूप गुण होते, म्हणजे ती फारच, म्हणजे तिला गिरीश ओग यांच्या हातून बेस्ट स्टुडंट किंवा जे असे खूपच हे असतात ना, सर्व अष्टपैलू अशा कॅटेगरीतला तिला त्या काळात पुरस्कार पण मिळालेला. ते आले होते आमच्या कॉलेजला. आणि हे बघा, हे चित्र पण तिनेच काढलेलं आहे. मला राणी मुखर्जी आवडते, तर मग हे पण तिनेच काढलेलं आहे. आणि ती स्टेट प्लेअर होती कबड्डीची. स्टेट होती का नॅशनल होती मला आठवत नाही, पण ती कबड्डी तेव्हा पण खेळायची. तर खूप हुशार होती, म्हणजे आहे ॲक्च्युली. आणि मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं पण होतं की सुसंगती सदा घडो. त्याच्याने कसं आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला आयुष्य घडत जातं. तर त्याच्यातलं एक उदाहरण ही आहे माझी मैत्रीण. तर त्याच्यावरून लक्षात ठेवा की मॅडमची जी बेस्ट फ्रेंड आहे ती नॅशनल प्लेअर आहे कबड्डीमधली. त्याच्यावरून लक्षात ठेवा राज्य खेळ कबड्डी. नंतर राज्य फुलपाखरू, मी व्हिडिओ बनवलेले आहेत की फुलपाखरू कसे लक्षात ठेवायचे, कोणत्या राज्याचे काय आहेत. त्याच्यावरून तुम्ही आपलं राज्य फुलपाखरू पण लक्षात ठेवू शकतात. राज्य मासा, सिल्वर पापलेट सगळ्यांना माहितीच असेल, पण अजून एक लक्षात ठेवा. तर अजून एक काय लक्षात ठेवा की राज्य मासा, सिल्वर पापलेट आपल्या लक्षात राहील, पण मी सोबत गुजरातचा एक मासा कव्हर केला होता शॉर्ट्स व्हिडिओमध्ये. तो एक व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. नमस्कार. आपल्याला महाराष्ट्राचा राज्य मासा माहिती आहे, ज्याचं नाव आहे सिल्वर पापलेट किंवा सिल्वर पॉम्फ्रेट. पण आज आपण गुजरातचा राज्य मासा बघणार आहोत, ज्याचं नाव आहे घोल मासा, ज्यालाच ब्लॅक स्पॉटेड क्रॉकर असे म्हणतात. याशिवाय त्याला मच्छीमारांची लॉटरी किंवा सागरी सोने म्हणजे सी गोल्ड म्हणूनही तो ओळखला जातो. धन्यवाद. तर या पद्धतीने तुम्ही हे पण लक्षात ठेवा की गुजरातचा राज्य मासा काय आहे ते. हे बघा, हे पण मी तुम्हाला जस्ट गंमत म्हणून दाखवते की मी काय काय करत असते. तर मला फारच हाऊस म्हणून मग मी हे कबुतरांना दाणे देण्यासाठी जागा नसताना गॅलरीत ह्या गोष्टी केल्या होत्या. तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते जस्ट गंमत म्हणून बघा. ज्यांना इच्छा नसेल त्यांनी पुढे ढकलून द्या. हे बघा, हे ट्रे तर मी विकत आणले होते स्पेशल. त्यांना मी होल्ड केले, बाहेरच्या साईडने बांधले. नंतर पाऊस पण पडायला लागायचा, मग त्याच्यातलं पाणी पण काढून घ्यावं लागायचं, हे अशा पद्धतीने. आणि आता तर हा 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे ॲक्च्युली. खूप येतात, हे तर फार कमी आहेत. त्यांना बसायला पण जागा नसते, पण ते इतकी गर्दी करून बसायचे. पण फार भारी खातात ते. पण ते मग कोरफडींवर यायचे, कोरफडी डॅमेज करून टाकायचे. आणि हा एक दुसरा व्हिडिओ बघा. जेव्हा मी ट्रे नव्हते आणले तेव्हा मी डिशमध्ये ठेवायची बाल्कनीत. तर असे हे आहेत आमचे कबूतर, ठीक आहे. जस्ट गंमत म्हणून तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आपण वळूया आपल्या पुढच्या व्हिडिओकडे. बघा पुढचं काय आहे. राज्य फुलपाखरूवरचे माझे 2 व्हिडिओज आलेले आहेत. राज्य पक्षी हिरवे कबूतर लक्षात राहील बरं. पक्षी हिरवे कबूतर राहील लक्षात. खेळ तुम्हाला सांगितला. मासा लक्षात राहील. राज्य वृक्ष आंबा लक्षात ठेवा. राज्य फूल मोठा बोंडारा. राज्य प्राणी शेकरू, ठीक आहे. आता आपण पुढच्या
प्रश्नाकडे वळूया। बघा पुढचा प्रश्न काय आहे। राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 25 जानेवारी। हा आता कंबाईन ग्रुप सी ला पण प्रश्न आलेला आहे, 25 जानेवारी। भारतीय भूसेना दिन कधी साजरा केला जातो? तर 15 जानेवारीला। आंतरराष्ट्रीय योग दिवस कोणता? तर 21 जूनचा। व्हॅलेंटाईन डे कोणत्या दिवशी असतो? तर 14 फेब्रुवारी। पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर 21 ऑक्टोबर। ठीक आहे। त्याच्यानंतर राष्ट्रीय दिनविशेष 11 मे डॅश डॅश आहे, तर तंत्रज्ञान दिन आहे। तर आपण याच्याविषयी पण थोडी माहिती घेऊन घेऊ की त्याला तंत्रज्ञान दिन का म्हणून सेलिब्रेट केला जातो आणि 11 मेलाच का केला जातो? तर 11 मे 1998 ला आपण अणुचाचणी केली होती ना, तर त्यामुळे तो दिवस तंत्रज्ञान दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो। तर बघा तरी मी माहिती आणलेली आहे। बघा, नॅशनल टेक्नॉलॉजी डे कमेमोरेट्स द मोमेंटस इव्हेंट्स ऑफ 11th May 1998 when India conducted successful nuclear tests under Operation Shakti and saw the maiden flight of the indigenously developed हंसा 3 एअरक्राफ्ट। ठीक आहे। त्यामुळे नॅशनल टेक्नॉलॉजी डे तुम्ही नीट लक्षात ठेवा। आता जर कोणाच्या नीट लक्षात राहत नसेल 11 ही तारीख, ॲटलिस्ट मे तर लक्षात राहील, पण समजा 11 तारीख नाही लक्षात राहिली तर कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगते। कसं लक्षात ठेवायचं 11 मे? बघा आपण 11 असे लिहितो, ठीक आहे। 11 असा लिहिला ना, तर मग ह्याच दोन दांड्या काय करायच्या, एक अशी द्यायची आणि त्याच्यावर एक आडवी ठेवायची, झाला 11चा आपण टी तयार केला। म्हणजे मग त्याच्यावरून काय लिहिलं की टेक्नॉलॉजी डे असं लक्षात ठेवा। हे मला तुम्हाला सांगायचं होतं। हां, पुढे बघा पुढचा प्रश्न, जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 8 मार्च। 8 डॅश डॅश हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो, तर कधी? 21 मे। 21 मे हाच दिवस का साजरा केला जातो? तर ते पण आपण जरा हिस्ट्री बघून घेऊ की 21 मेच का सेलिब्रेट केला जातो। तर त्या दिवशी काय, बघा मी वाचूनच दाखवते आणि तुम्हाला दाखवते पण। बघा, इन इंडिया May 21st is observed as a national anti-terrorism day. It is observed to commemorate the assassination of former Prime Minister Rajiv Gandhi ji and to raise awareness about the danger of terrorism. The day also serves as a reminder of the impact of terrorism and individual, society and the nation, urging people to stand against violence and promote peace and unity. ठीक आहे। हे सगळं मी तुम्हाला याच्यासाठी दाखवते की तुम्हाला त्याच्या मागची कहाणी पण माहिती पाहिजे, म्हणून मी थोडंसं सर्च करून आणत असते व्हिडिओ। प्लेन व्हिडिओ नाही आणत मी, थोडीशी माहिती घेऊन येते। ठीक आहे। पुढे बघा, एकवीस मे हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो। कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? आपण इतक्यात पाहिलं 21 ऑक्टोबर। भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा करतात? 28 फेब्रुवारी। महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? तर 1 जुलै। ठीक आहे, 1 जुलै। राष्ट्रीय मतदार दिन कोणता? तर 25 जानेवारी। जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 5 जून। अमृत महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला जातो? तर 75 वर्ष पूर्ण होतात म्हणजे अमृत महोत्सव। हवाई दल कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर 8 ऑक्टोबर। 8 ऑक्टोबर। ठीक आहे। पुढे बघा, राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? तर 24 जानेवारी। क्षयरोग निवारण दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर 24 मार्च। 24 मार्च। ठीक आहे। पुढे बघा, अक्षय ऊर्जा दिन तर कधी असतो? 20 ऑगस्ट। हां, 20 ऑगस्ट। मग 22 मार्चला काय असतं? तर जागतिक जल दिन। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 3 दिवस असतात। कोणते कोणते? 1-2 मिनिट फक्त। हे बघा, तीन दिवस लक्षात ठेवा मार्च महिन्यातले, 21 मार्च, 22 मार्च आणि 23 मार्च। हा असतो 21 मार्चचा वन दिन, दुसरा असतो जल दिन
आणि हा असतो हवामान दिन. हवामान दिन ठीक आहे. राहतील लक्षात हे मार्चमधले 21 मार्च, 22 मार्च, 23 मार्च. जागतिक वन दिन, जागतिक जल दिन, जागतिक हवामान दिन. आणि याची ट्रिक काय आहे? वजह, व ज ह. आणि काय लक्षात ठेवणार? वन दिन, जल दिन, हवामान दिन आणि काय 21, 22, 23 मार्च. आता मी काय केलेलं आहे, एक व्हिडिओ सेपरेट घेऊन आलेली आहे. कशाशी रिलेटेड? तर 21 मार्चला नेमके कोणते कोणते डेज सेलिब्रेट केल्या जातात त्याच्यावर, म्हणजे बरेच दिवस सेलिब्रेट केल्या जातात. तर मग अशा पद्धतीने पण मी काय व्हिडिओ आणलेले आहेत. ठीक आहे. आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. बघा, पुढचा प्रश्न आहे 3 डिसेंबर हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर जागतिक अपंग दिन. आता कसं लक्षात ठेवायचं ते सांगते. बघा, जागतिक अपंग दिन कसा लक्षात ठेवायचा? आता अपंग लिहिताना आपण अ असा काढतो ना, असं. ठीक आहे. पण त्याच्यासाठी 3 काढावा लागतो ना, म्हणून 3. मग डिसेंबर कसं लक्षात ठेवायचं? तर अपंग म्हणजे आपण काय म्हणू शकतो? डिसॅबिलिटीज किंवा मग दिव्यांग पण आपण, मोदीजींनी त्याला नाव सुचवलंय. ठीक आहे. मग अपंगाचा हा 3 काढायचा, ज्याला आपण अ तयार करतो म्हणजे हा 3. आणि डिसेबलचा डी म्हणजे डिसेंबरचा डी आणि डिसेबलचा डी. याच्यावरून कसं लक्षात ठेवणार? 3 डिसेंबर काय असतो? जागतिक अपंग दिन किंवा जागतिक दिव्यांग दिन. अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तो 2 ऑक्टोबर. राष्ट्रीय युवा दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर 12 जानेवारी. जागतिक आरोग्य दिन केव्हा पाळला जातो? तर 7 एप्रिल. जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 10 जानेवारी. हां, जागतिक हिंदी दिवस विचारला तर 10 जानेवारी. आणि नॅशनल हिंदी डे विचारला तर 14 सप्टेंबर. तर 14 सप्टेंबरच का? तर आपल्याला हे पण माहिती पाहिजे. बघा, 14 सप्टेंबरलाच नॅशनल हिंदी डे का सेलिब्रेट केला जातो आपण बघून घेऊ. नॅशनल हिंदी डे ऑब्झर्व्ड अॅन्युअली ऑन सप्टेंबर 14th commemorates the date when Hindi was officially adopted as one of the India's official languages in 1949 by the Constituent Assembly. ठीक है. The decision was taken to promote linguistic unity and to acknowledge the significant role of Hindi in diverse nation. ठीक है. तर अशा पद्धतीने जागतिक हिंदी दिवस म्हटलं तर 10 जानेवारी आणि नॅशनल हिंदी डे विचारलं तर 14 सप्टेंबर. राष्ट्रीय कन्या दिवस कधी असतो? तर 27 सप्टेंबर. हां, राष्ट्रीय कन्या दिवस म्हटलं. आता इथे मी जरा वेगळ्या पद्धतीने हायलाइट करून ठेवते. हे बघा, जागतिक कन्या दिवस विचारलं तर 27 सप्टेंबर लक्षात ठेवा. आणि राष्ट्रीय बालिका दिन, राष्ट्रीय बालिका दिन विचारलं तो 24 जानेवारी. ह्या 2 गोष्टींमध्ये कन्फ्यूज होऊ नका, नीट लक्षात ठेवा. पुन्हा सांगते, राष्ट्रीय बालिका दिन विचारला तर 24 जानेवारी. ठीक आहे. आणि राष्ट्रीय कन्या दिवस, नॅशनल डॉटर्स डे विचारलं तर 27 सप्टेंबर. महाराष्ट्र दिन केव्हा साजरा केला जातो? तर 1 मेला. कसं लक्षात ठेवणार? म्हणजे त्याच्यासोबत अजून काय लक्षात ठेवणार? गुजरात डे पण त्याच दिवशी असतो, लेबर म्हणजे कामगार दिन पण त्याच दिवशी असतो. म्हणजे 1 मेला 3 दिवस असतात. विजयदुर्ग येथे हेलियम या वायूचा शोध लागला. हेलियम दिन कधी पाळला जातो? तर 18 ऑगस्टला. ठीक आहे. पुढे बघा, नागरी सेवा दिन. नागरी सेवा दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर 21 एप्रिलला. शिक्षक दिन कोणत्या थोर व्यक्तीच्या जन्मदिवशी साजरा केला जातो? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी. कधी? 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन कोणता? आपला नॅशनल टीचर्स डे. आणि वर्ल्ड किंवा इंटरनॅशनल टीचर्स डे त्याच्याच पुढच्या महिन्यात 5 तारखेला. म्हणजे 5 सप्टेंबरला नॅशनल टीचर्स डे आणि सप्टेंबर नंतर येतो ऑक्टोबर आणि 5 ऑक्टोबरला असतो इंटरनॅशनल टीचर्स डे. दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तो 24 ऑक्टोबर. ठीक आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून केव्हा पाळला जातो? 10 डिसेंबर. डॅश डॅश हा जागतिक कामगार दिवस आहे ते 1 मे. वर्षातील मोठा दिवस कोणता? 21 जून. 21 जून
आणि त्या दिवशी योगा डे साजरा केला जातो. कधीपासून तर 2015 पासून. वसुंधरा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर 22 एप्रिल. सन 2015 हे वर्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे डॅश डॅश जयंती वर्ष हे राज्य शासनामार्फत समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे होत आहे. तर 125वे जयंती वर्ष. ठीक आहे, 125वे जयंती वर्ष. आता जीवनक्रम किंवा जीवन कालावधी बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 14 एप्रिल 1891 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांचं निधन कधी झालं 6 डिसेंबर 1956 ला. पुढे बघा 10 एप्रिल हा दिवस कुठला दिन म्हणून साजरा केला जातो होमिओपॅथिक डे. ठीक आहे, 10 एप्रिल. आंतरराष्ट्रीय एड्स दिवस कोणता आहे 1 डिसेंबर. डॅश डॅश पासून 21 जून हा दिवस 192 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात आला तर 21 जून 2015. जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो 20 मार्च. तर आता 20 मार्चवर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे. त्या दिवशी जागतिक चिमणी दिवस, नंतर जागतिक आनंदी दिवस आणि अजून एक डे सेलिब्रेट केला जातो. ॲक्च्युली याच्यावर मी एक शॉर्ट व्हिडिओ पण आहे, शॉर्ट्स, आणि त्याचाच लॉंग व्हिडिओ पण आहे. 1-2 मिनिट मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला हे कळेल की नेमकं त्या दिवशी 20 मार्चला काय काय सेलिब्रेट केलं जातं. 1-2 मिनिट फक्त मला सापडू द्या. म्हणजे जो लॉंग व्हिडिओ मी केला होता त्याचंच मी शॉर्टमध्ये थोडंसं रूपांतर केलं होतं जेणेकरून मग दोन्ही फॉर्ममध्ये बघता येईल. बघा यूपीएससी. आज आपण 20 मार्च रोजी साजरे केले जाणारे 3 महत्त्वाचे डेज बघणार आहोत, ज्यासाठी मी ट्रिक केलेली आहे. युनायटेड नेशन्स मध्ये फ्रेंच भाषेत चिव चिव करणारी आनंदी चिमणी, जिचा जन्म कधी झाला आहे 20 मार्च रोजी झालेला आहे, असं आपण लक्षात ठेवायचं. तर मग यावरून आता मी इथे जे खाली अंडरलाईन केलेले आहेत तेच ते दिवस आहेत. फ्रेंच भाषेत म्हणजे युनायटेड नेशन्स फ्रेंच लँग्वेज डे, आनंदी म्हणजे इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस, आणि चिमणी म्हणजे वर्ल्ड स्पॅरो डे. अशा पद्धतीने आपण एका व्हिडिओमध्ये हे 3 महत्त्वाचे डेज लक्षात ठेवलेले आहे. तर ट्रिक काय आहे, युनायटेड नेशन्स मध्ये फ्रेंच भाषेत चिव चिव करणारी आनंदी चिमणी, जिचा जन्म कधी झाला आहे 20 यूपीएससी. आज आपण 20 ठीक आहे. तर याचा लॉंग व्हिडिओ पण आहे ज्याच्यात मी बऱ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. पुढे बघा, रॅम या शब्दाचा फुल फॉर्म काय होतो रँडम ॲक्सेस मेमरी. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत श्रीमती रश्मी शुक्ला. नंतर भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते. आता हे बॉक्समध्ये एवढ्या माहिती दिली आहे ती आपण बघून घेऊ. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते सी राजगोपालाचारी. राजा राममोहन रॉय यांना सती प्रथा बंद करण्यासाठी कोणत्या गव्हर्नर जनरलने पाठिंबा दिला होता विल्यम बेंटिंगने. भारतातील कोणते शहर भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते भारताचे पॅरिस म्हणून तर जयपूर शहर. नंतर संबलपूर, कटक, सोनपूर आणि बीर महाराजपूर ही शहरे कोणत्या नदीकाठी वसली आहे तर महानदीकाठी. शहरांची नावं नीट लक्षात ठेवा. संबलपूर, कटक, सोनपूर, बीर महाराजपूर महानदीकाठी. महानदी कोणत्या 2 राज्यातून वाहते छत्तीसगड आणि ओडिशामधून. पिकासो हे कोण होते तर हे चित्रकार होते. 1936 साली मुंबईमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची स्थापना कोणी केली तर सर दोराबजी टाटा यांनी केली. ठीक आहे. तर त्या एका सरांच्या म्हणण्यावरून मी लेंथ वाढवली आहे व्हिडिओची. आजचा व्हिडिओ अर्धा तास झालेला आहे ज्याच्यात आपण जास्त फॅक्ट्स कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. तर आपण अशाच पद्धतीने पुढच्या व्हिडिओत लवकरच भेटूया. धन्यवाद.